जेव्हाही माझे लग्न होत असे, लग्नाच्या पहिल्याच रात्री माझा बाप माझ्या नवऱ्याला 25 लाख रुपये देत आणि माझ्या मुलीला घटस्फोट दे म्हणत असे. असेच माझे खूप वेळा लग्न झाले होते. माझा बाप माझे जबरदस्तीने लग्न करून देत आणि नंतर त्याच रात्री नवऱ्याकडून मला घटस्फोट घेऊन देत आणि घटस्फोट घेण्याचं कारणसुद्धा काहीच सांगत नव्हते. आणि आईसुद्धा त्याच रात्री मला हळदीचे दूध आणून देत, जे पिऊन मी निवांत झोपली जात. जेव्हा सकाळी लेट जाग यायची तेव्हा सगळेच मला विचित्रच नजरेनं बघायचे. यावेळी मी मनात विचार केला होता की हे दूध पिण्याचं मी फक्त नाटक करेल आणि मी तेच केलं. दूध पिऊन झोपण्याचं नाटक केलं. परंतु जे काही बघितलं ऐकलं ते ऐकून आणि बघून माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली. खरं तर माझा बापच माझ्यासोबत. माझे नाव नयन आहे. माझा नवरा अजित लग्नाच्या पहिल्याच रात्री मला खूप प्रेमाने बघत होता. मी विचार केला की हा मला नक्कीच काहीतरी प्रेमाचे शब्द बोलेल, पण बराच वेळ झाला तरी तो काहीच बोलत नव्हता. म्हणून मीच माझ्या डोळ्यांच्या पापण्या वरती करून त्याच्याकडे बघितलं तर तो मलाच निहाळत होता. मी विचारलं, काय झालं अजित, तू माझ्याकडे असं का बघत आहेस? तेव्हा अजित बोलला, तू खूप सुंदर आहेस नयन. 2 आठवड्यांपूर्वीच आपला साखरपुडा झाला होता. तुझ्या अगोदरही माझी आई माझ्यासाठी खूप स्थळे घेऊन आली होती, परंतु मला कोणतीही मुलगी पसंतच पडत नव्हती. परंतु जेव्हा तुझा फोटो समोर आला, मी तुझ्या फोटोमधील तुझ्यातच हरवून गेलो. इतकं सुंदर कुणी कसं असू शकतं? अजित माझ्या सुंदरतेची खूप जास्त प्रशंसा करत होता. माझ्यासोबत प्रेमाने बोलत होता. त्यामुळेच माझ्या जीवात जीव आला होता. माझ्या चेहऱ्यावर आनंद होता आणि हसूनच मी तो जे बोलत होता ते ऐकत होते. तो म्हणत होता, नयन, मी आईला म्हटलो की ही मुलगी मला मनापासून पसंत आहे. माझ्या आईलाही खूप आनंद झाला होता की चला, एकदाची याला मुलगी पसंत पडलीच, याचंही कुटुंब आता पूर्ण होईल. कारण मी तिचा एकुलता एक मुलगा होतो आणि माझ्या लग्नाची तिला खूप जास्त हौस होती. त्यामुळेच आई म्हणाली की पटकनच आता लग्नाच्या तयारीला लागून लवकरच लग्न उरकून घेऊया. मी देखील तुला बघितल्यानंतर जास्त वेळ वाट बघू शकत नव्हतो. आणि बघ ना, स्वप्न सत्यात उतरलं. फक्त 15 दिवसांनंतरच तू माझ्यासोबत आहेस, तेही माझी बायको बनून. परंतु हे 2 आठवडे असेच नाही गेलेत हं. मी एक एक सेकंड मोजून काढला आहे तुझ्यासाठी. तू या 15 दिवसात जे काही प्रेमाने बोलत असे ते ऐकून मनात वाटायचं की लगेचच तू माझी व्हावी आणि माझ्यासोबत असावी, पण ते शक्य नव्हतं ना. परंतु नयन, मी आज खूप खुश होतो की तू माझी बायको म्हणून लग्नाच्या पहिल्या रात्री माझ्याशी मिठीत आहेस. परंतु माझी एक मजबुरी आहे. मी माझा आनंद तर व्यक्त देखील करू शकत नाही ग. तू तर आत्ताच माझी झाली होतीस, तर लगेचच वेगळेपणाची जाणीवही मला झाली. आपली अशी ताटातूट होईल स्वप्नातही विचार केला नव्हता. मी त्याच्या शेवटच्या या वाक्याला हैराण होतच त्याला म्हणाले, अजित, तू असे काय बोलत आहेस रे? आपण का दूर होणार आहे? आता तर आपले लग्न झाले. तेव्हा तो मला म्हणाला, मी जेव्हापासून आपल्या खोलीत आलो आहे तेव्हापासूनच हाच विचार करत आहे की माझ्यासाठी तू जास्त महत्त्वाची आहे की 25 लाख. माझ्या मनाने तर तुलाच निवडलं होतं, परंतु माझं डोकं म्हणत आहे की 25 लाख रुपये ही कमी रक्कम नाही अजित. सारं जीवन मी ते कमवण्यासाठी लावले तरी देखील माझ्याकडून ते कमवू शकत नाही. आता मला तर धक्काच बसला आणि मी त्याला विचारले की कोणते 25 लाख अजित आणि कुठून आलेत? अजित म्हटला, तुझ्या बापाने मला तुझ्या बिदाईच्या टायमाला म्हटले होते की तू माझ्या मुलीला जसे घेऊन चालला आहेस तसेच तिला घटस्फोट देऊन माघारी परत माझ्या घरी आणून सोडले तर मी तुला 25 लाख रुपये देईन. माझ्या नवऱ्याच्या अशा बोलण्यामुळे त्याचा मला खूप राग आला. मी त्याला म्हणाले, तुझे डोके तर ठिकाण्यावर आहे ना अजित? माझा बाप माझ्या लग्नासाठी किती जास्त टेन्शनमध्ये होता हे तुला माहिती नाही. माझं लग्न ठरवण्यासाठी, माझ्यासाठी मुलगा शोधण्यासाठी त्यांनी जमीन आसमान एक केलं. आपल्या मुलीसाठी चांगला मुलगा भेटेल किंवा नाही या टेन्शनमध्ये त्यांना रात्रीची झोपही येत नसे. सगळी विचारपूस करूनच त्यांनी माझं लग्न तुझ्यासोबत ठरवलं होतं. कारण ते मला म्हणायचे की नयन, लग्न एक असं बंधन असतं जे आयुष्यभरासाठी आपल्यासोबत जोडलं जातं. त्यामुळे मी पूर्ण विचार करूनच तुझं लग्न लावेल. मात्र आता असे कसे घडू शकते की माझाच बाप माझे लग्न तोडेल आणि मला माझ्या नवऱ्याकडून घटस्फोट मागून घेईल? मला माहिती आहे अजित, तू माझ्यासोबत मजाक करत आहेस, परंतु मी तुला स्पष्ट भाषेत सांगते, तुला राग आला तरी चालेल,
मला अशा प्रकारे मजाक करणं अजिबात पसंत नाही हं. ही गोष्ट खरी आहे की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, मनापासून प्रेम आहे. परंतु यापुढे असे मजाक करण्यामुळे मी तुझ्यावर रागवले आणि तू कितीही प्रयत्न केले तरी मी तुझं ऐकणार नाही. कितीही मनवले ना तुला तरीही मानणार नाही. अजित पुढे म्हणाला, प्रिय नयन, प्लीज मला समजून घे. मी खूपच मजबूर आहे. मी तुला कसे समजावून सांगू? आता मला समजतच नाही. खरंच मला पैशांची खूप गरज आहे. त्यामुळेच मी खरंच तुला घटस्फोट देत आहे. त्याच्या हातामध्ये अगोदरच घटस्फोटाचे पेपर तयार होते, जसे अगोदरच सगळे काही ठरले होते आणि त्यावर त्यानं माझ्यासमोरच सह्या देखील केल्या होत्या. मी तर स्वप्नात देखील विचार केला नव्हता की माझ्यासोबत असे काही अनर्थ होईल. माझ्या डोळ्यात पाणी होतं. मला वाटलंही नव्हतं की माझ्या लग्नाच्या पहिल्याच रात्री, सुहाग रात्रीच्याच बेडवर माझाच नवरा मला घटस्फोटाच्या कागदांवर सह्या करून देईल. मी खूप रडू लागले. तोच अजित म्हणाला, प्लीज तू रडू नकोस आता. हे रडायचे दिवस नाहीत. पटकन सह्या कर, कारण मला भीती आहे की मी तुला घरी सोडायला लेट झालं तर तुझा बाप त्यांनी घेतलेला निर्णय नको बदलायला. मग मला माझे 25 लाखही मिळणार नाही. चल पटकन, मी तुला तुझ्या घरी सोडून देतो. खरं तर मला त्याचं सगळं बोलणं ऐकून तिथून उठलंही जात नव्हतं. माझ्या डोळ्यात पाणी होतं. परंतु त्याने लगेचच माझा हात पकडला आणि घाईघाईतच मला तिथून बाहेर घेऊन आला. गाडीत बसवत मला माझ्या घरी दरवाजापर्यंत सोडलं आणि दरवाजाची बेल वाजवली. दरवाजा माझ्या बापानेच खोलला होता. बापाला समोर बघून अजित म्हणाला, ही घ्या काका तुमची अमानत, तुमची मुलगी. आता तुम्ही माझी अमानत द्या. ती घेऊन मीही इथून निघून जाईल. अजितचे बोलणे ऐकून माझ्या बापाने पैशांनी भरलेली बॅग त्याच्या हातात सोपवली. ती घेऊन तो तिथून निघून गेला. माझ्या बापाने माझा हात पकडत मला घरात आणून सोफ्यावर बसवलं. माझ्याजवळ येत माझ्या डोक्याची पापी घेत मला म्हणाले, मी देवाचा खूप आभारी आहे की त्यानं तुझं आयुष्य बर्बाद होण्यापासून लवकरच वाचवलं. मी खूप रडू लागले आणि माझ्या बापाला म्हणाले, बाबा तुम्ही माझ्यासोबत असे का केलेत? माझं आयुष्य बर्बाद का केलं? मी तर ऐकले होते की एक बाप आपल्या मुलीसाठी काहीही करू शकतो, परंतु तुम्ही असे का केले? माझ्याच नवऱ्याला पैसे देऊन माझ्यासोबतच घटस्फोट घ्यायला लावला. आता मी घटस्फोटाचा शिक्का घेऊन कुठे फिरू? मी स्वतःलाच कोसत होते. तेव्हाच माझी आई हळदीच्या दुधाचा ग्लास घेऊन आली आणि मला म्हणाली, जे झालं ते झालं, हे दूध पी, तुला बरं वाटेल. मी रागानेच माझ्या आईकडे बघत तिला म्हणाले, इथे माझं काय झालं आणि तू मला दुधाचा ग्लास देत आहेस? इथे माझं आयुष्य पूर्ण बर्बाद झालं आई, आणि आयुष्य बर्बाद करणारा दुसरा तिसरा कोणी नसून माझा सख्खा बाप आहे ग. मला दिलासा द्यायचं सोडून तू मला दूध प्यायला लावत आहेस. तू तुझ्या नवऱ्याला बोलायचं सोडून मला समजावून सांगत आहेस. आज जे काही घडलं, जे झालं, तो काही मजाक होता का? माझं लग्न झालं होतं. लग्नाच्या रात्रीच नवऱ्यानं मला घटस्फोट देऊन इथे आणून घातलं माहेरी, तेही तुझ्या नवऱ्याच्या सांगण्यावरून, म्हणजे माझ्या बापाच्या सांगण्यावरून. आणि मी आज एक घटस्फोटित मुलगी म्हणून कायमचीच इथे पडून राहील. लोक माझ्याकडे बघून काय म्हणतील? दोष माझ्यातच आहे असेच समजतील. तोच माझा बाप माझ्याजवळ येत मला म्हणाला, नयन बेटा, मी जे केलं ते तुझ्याच चांगल्यासाठी केलं. लग्न झालं आणि आपल्या एका नातेवाईकानेच मला अजितबद्दल सांगितलं की तो चांगला मुलगा नाही. त्याचं लग्न झालं आहे, तेही एका मुलीसोबत नाही तर तुझ्या अगोदर अनेक मुलींसोबत. त्यांनाही फसवून तो असेच मुलींना धोका देत असतो आणि पळून जातो. मला वाटलं ही गोष्ट खोटी असेल, म्हणून मी बाहेरून लगेच चौकशी करायला सुरू केलं आणि माझ्यासमोर अजितचं सत्य आलं. तो खूप वाईट मुलगा आहे नयन. तू माझी एकुलती एक मुलगी आहेस आणि तुझं आयुष्य बर्बाद होताना मी बघू शकत नव्हतो, म्हणूनच मी हे सगळं केलं. अशक्य बाबा, असे होऊच शकत नाही. मी रागातच बोलून उठले. तुम्ही जेव्हा माझ्यासाठी स्थळं शोधले तेव्हा तुमचे नातेवाईक कुठे गेले होते? जेव्हा माझं लग्न त्याच्यासोबत जमलं, साखरपुडा झाला, तेव्हा तुम्ही विचारपूस का केली नाही? तुमचे नातेवाईक तेव्हा कुठे होते? साखरपुडा जरी तुटला असता ना तरी मला इतकं दुःख झालं नसतं. इथे तर माझं लग्न झालं आणि पहिल्याच दिवशी घटस्फोट घेऊन आले मी. आता माझ्या मैत्रिणींना माझे काय तोंड दाखवू मी? सगळेच आता म्हणतील की माझ्यातच काहीतरी कमी आहे. तेव्हा माझा बाप म्हणाला, लोकांसाठी मी माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होताना बघू शकत नव्हतो,
कोणी काहीही बोलू मला फरक पडत नाही. जे लग्नासाठी आमच्या घरी पाहुणे आलेले होते ते तर हे सगळं बघून हैराण झाले होते. आईने मला घाईघाईतच दूध प्यायला दिले, जे पिल्यानंतर मला खूप अंधाऱ्या येऊ लागल्या. मला काहीच समजत नव्हते. सगळीकडे शांतता वाटत होती. बघता बघताच मला झोप येऊ लागली आणि मी खूप गाढ झोपेत गेले. आता दुसऱ्याच दिवशी दुपारी माझे डोळे उघडले. मी माझ्या बेडवर झोपलेले होते. मला खूपच विचित्र वाटत होतं. माझे अंग जड होते. माझ्यासोबत काय झाले आहे हाच विचार डोक्यात होता. माझ्या मनात हेच येत होतं की मी इथे काय करत आहे. पण परत लगेच मनात आलं की तुझा तर घटस्फोट झालेला आहे नयन, आणि म्हणूनच तू परत तुझ्याच बापाच्या घरी आहेस. हा विचार करूनच माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. मी घाईतच उठून बसले आणि पटकनच हॉलमध्ये पळत आले. माझ्या लग्नासाठी आलेले पाहुणे आता ज्याच्या त्याच्या घरी जायला निघाले होते. परंतु मी हॉलमध्ये जाताच त्यांची नजर माझ्यावर पडली. ते सगळेच माझ्याकडे एका विचित्र संशयभरी नजरेनं बघत होते. तर काही नातेवाईकांच्या डोळ्यांमध्ये माझ्यासाठी राग नव्हता, सांत्वन नव्हतं. ती एक त्यांची विचित्रच नजर होती. कदाचित माझ्यावर दया येत असावी अशाच प्रकारे काहीतरी होतं. तेव्हाच माझी आई मला माझ्या खोलीत परत घेऊन गेली आणि म्हणाली की नयन, तू तुझं मन छोटं करू नकोस बाळा. मी आहे ना, मी तुझं नव्याने पुन्हा लग्न करेल, तुझं कुटुंब पूर्ण करेल, काळजी करू नकोस. यावेळी मी तुझं अशा मुलासोबत लग्न करेल जो तुझ्यावर खूप प्रेम करेल आणि पूर्णपणे तुझ्या लायक असेल, जो तुला डोळ्यांच्या पापण्यांवर बसवून ठेवेल, तो तुला सगळाच आनंद देईल. परंतु आता माझं तिच्याकडे लक्ष नव्हतं आणि कुणावर विश्वास नव्हता. आता सगळेच पाहुणे घरी निघून गेले होते. मी माझ्या आईच्या खोलीतच लपून बसलेली होते, कारण मला काहीच समजत नव्हते कोण काय बोलत आहे. जेव्हा घरात शांतता वाटली तेव्हा मी बाहेर आले. मी माझा मोबाईल शोधला आणि अजितसोबत गेल्या 15 दिवसात जे संभाषण झालं ते वाचू लागले. ज्याच्या प्रत्येक मेसेजमध्ये माझ्यावर खूप सारं प्रेम आहे असंच सांगितलं गेलं होतं. आयुष्यभर तो माझ्यासोबत असेल असेच वचन त्याने मला दिले होते. त्याच्या प्रत्येक मेसेजमध्ये होतं की तो कधीच मला सोडणार नाही, आयुष्यभर माझ्यासोबत राहील. इतकं प्रेम करणारा माझा नवरा धोकेबाज असू शकतो का? माझ्यावर अथांग प्रेम करणारा मुलगा वाईट असू शकतो का? मनातून एकच आवाज आला की अजिबात नाही, त्याचं तुझ्यावर खरं प्रेम होतं. तेव्हा मला माझ्या बापाचा सगळ्यात जास्त राग येत होता. मी आता माझ्या बापाचा राग, द्वेष आणि तिरस्कार करू लागले. खरं तर आता मी बाहेर लोकांना इतके घाबरत होते की घरातून बाहेर सुद्धा जात नव्हते. सगळे माझ्यावरच बोटं उचलतील म्हणून मला भीती वाटत होती. मी असे दुःखी आणि एकटी बघून माझा बाप मला म्हणत असे की नयन, तू घरातून बाहेर निघत जा, मैत्रिणींकडे जा, बाहेर फिरत जा, अशी घरात स्वतःला एकटं कोंडून घेऊ नकोस. परंतु त्यांचं बोलणंही मला नकोसं होतं. मला माझ्या वडिलांचा द्वेष वाटत होता, म्हणून त्यांचं बोलणं मी एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देत होते. परंतु माझा बाप मला जबरदस्तीने त्यांच्यासोबत बाहेर घेऊन जायला लागला. माझ्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवायला लागला. बाबा मला प्रत्येक वेळी एकच समजून सांगत असे की सगळं काही चांगलं होईल, मी तुझं सगळं चांगलं करेन. एक दिवस माझ्या बापाने मला विचारलं, नयन बेटा, तुला चॉकलेट आवडतं का गं? मी मान हलवूनच हो म्हटले. तेव्हा ते म्हणाले की चॉकलेट घेण्यासाठी तू काय करू शकतेस? मी म्हटले, मी काहीही करू शकते. तोच माझा बाप म्हटला, एका ठिकाणी चॉकलेट आणि दुसऱ्या ठिकाणी मी तुला बिर्याणी खायला दिली तर तू काय करशील? एकीकडे चॉकलेट आणि दुसरीकडे बिर्याणी, मग तू काय घेणार त्यातलं? कुणाला निवडणार आधी सांग बघू. मी अजिबातही विचार न करताच म्हटले की मी बिर्याणी निवडणार, आणि म्हणाले की बिर्याणीच्या पुढे चॉकलेटची किंमतसुद्धा कमी होत असते बाबा. तोच माझा बाप हसूनच मला म्हणाला, अगदी बरोबर. हे बघ बेटा नयन, अजितसाठी तू एक चॉकलेटच होती. मग मी दिलेले 25 लाख पैसा त्याच्यासाठी बिर्याणी, त्यामुळेच त्यानं तुला सोडलं आणि पैसा निवडला. अशा व्यक्तीसाठी तू तुझं आयुष्य बर्बाद करू नकोस. त्याचं खरं प्रेम असतं तर त्यानं तुला सोडलं असतं का पैशांसाठी? आता मात्र मला माझा बाप जे म्हणत आहे ते खरं वाटत होतं. त्याला माझ्यापेक्षा पैसाच महत्त्वाचा वाटला होता आणि म्हणूनच त्यानं मला सोडलं होतं. यात माझ्या वडिलांची काय चूक होती? त्यांनी तर माझ्या काळजीपोटीच केलं होतं. खरा गुन्हेगार तर अजित होता, त्याची नियत वाईट होती. सगळा विचार करून मी ढसाढसा रडू लागले आणि डोक्यातून पूर्णपणे अजितचा विचार बाहेर फेकून दिला.
त्या दिवशी माझ्या बापाने मला जवळ घेत खूप समजावलं आणि मी तुझ्यासाठी जगातील सर्वात चांगला हुशार मुलगा शोधून काढेन, जो तुझ्यावर मनापासून खरं प्रेम करेन. फक्त माझ्यावर विश्वास ठेव म्हणाले. शेवटी कोणत्याही बापाला आपल्या मुलीचे चांगले झालेलेच आवडतं. माझाही बाप माझ्यावर खूप प्रेम करतो, म्हणून सगळं काही पहिलं मी विसरले. खरं तर मला आता दुसरे लग्न करायचेच नव्हते, परंतु माझ्या बापाने मला मुलाचा फोटो दाखवला. तो बघता क्षणीच मला तो मुलगा आवडला आणि मी माझा होकार दिलासुद्धा. त्याच दिवशी माझ्या बापाने त्या मुलाच्या घरच्यांना मला बघण्यासाठी आमच्या घरी बोलवले आणि त्याच दिवशी माझी आणि अमरची भेट घडवून दिली. अमरसुद्धा खूप छान मुलगा होता. समजदारही वाटत होता त्याच्या बोलण्यावरून. तो माझ्याजवळ येत मला म्हणाला, तुमचं पहिलं लग्न होऊन मोडलं आहे हे ऐकून मला खूप दुःख झालं. मुलींसाठी असं होणं त्यांच्यासाठी किती मोठा धक्का असतो हे मी समजू शकतो. तुम्ही किती मोठ्या दुःखातून जात असाल याची मला जाणीव आहे. परंतु काळजी करू नका, मी तुम्हाला या धक्क्यातून या दुःखातून लवकरच बाहेर काढेल आणि जगातील सगळं सुख आनंद तुम्हाला देणार. तुमच्यावर मी खूप प्रेम करणार. त्याचे बोलणे ऐकून मी परत एकदा आनंदी झाले आणि लगेचच माझ्या बापाला अमरसोबत लग्नासाठी होकार दिला. परंतु यावेळी मला साखरपुडा नव्हता करायचा. मी लगेचच लग्न करण्यासाठीच तयार होते. त्यामुळेच 2 आठवड्यानंतरच माझ्या लग्नाचा तो दिवस उगवला होता आणि माझं आणि अमरचं लग्न देखील त्या दिवशी झालं. त्याही दिवशी मी त्याच्या रूममध्ये वधू बनून बसले होते. मनात बरेच प्रश्न सुरू होते, कारण माझ्यासोबत अगोदर जे घडलं होतं ते परत जर घडलं तर, अशी भीती मनात होती. परंतु ती भीती दूर झाली जेव्हा अमर माझ्या जवळ आला. तो खूप जास्त खुश होता. त्याने माझ्या हातांमध्ये लग्नाच्या पहिल्या रात्रीची भेट म्हणून एक सोन्याची अंगठी घातली आणि म्हणाला की नयन, मी तुला माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत खुश ठेवण्याचा प्रयत्न करेन. मी हसूनच त्याला म्हणाले, तू जे काही बोलत आहेस त्याच्यावर मला विश्वास ठेवायला हवा का? त्याने मान हलवतच म्हटले, मी माझा जीव देखील धोक्यात घालेन तुझ्यासाठी, परंतु तुला सुखात ठेवीन. माझे सगळेच वचन मी पूर्ण करेन. थोडा तरी विश्वास ठेव. तो माझ्याजवळ यायलाच लागला होता की त्याच्या मोबाईलची रिंग वाजली. त्याने त्याचा फोन आपल्या कानाला लावला. त्याच्या चेहऱ्यावर जो आनंद होता, होठांवर जे हसू होतं, ते कुठेतरी लगेचच गायब झालं. तो म्हणू लागला की तुम्ही हे काय बोलत आहात? मला तुमचं बोलणं समजत नाहीये. तिकडून काहीतरी बोलल्यानंतर इकडं अमर म्हणाला, मी तुमच्या या बोलण्यावर कसा विश्वास ठेवणार? तिकडून बोलणाऱ्या व्यक्तीनं अमरला काय म्हटले असेल कुणास ठाऊक. तेव्हाच अमरच्या चेहऱ्यावर परत एकदा हसू उमटले. मंजूर आहे म्हणत फोन बंद झाला आणि त्याने लगेचच माझा हात पकडतच मला म्हटले, नयन, आपलं लग्न आजच झालं, परंतु मी माझे वचन पूर्ण करू शकणार नाही. जमले तर मला माफ कर, कारण मी आत्ताच तुझ्यापासून घटस्फोट घेत आहे. मी रागातच त्याच्याकडे बघत त्याला म्हणाले, तू हे काय बोलत आहेस? आत्ताच माझ्यासोबत प्रेमाचे शब्द बोलत होतास ना. आयुष्यभर तुझ्यासोबत राहील, जीव धोक्यात घालेल, तुला आनंद देईल म्हणत होता. मग ते कुठे गेलं सगळं? तोच नवरा म्हणाला, नयन, मी 2 वर्षांपासून एका प्रायव्हेट कंपनीमध्ये नोकरी करत आहे. पगारही काही पाहिजे तसा नव्हता. मी जेव्हापासून या कंपनीमध्ये लागलो तेव्हापासून ही कंपनी खूप मोठी होत गेली, परंतु मला त्याचा नफा मिळाला नाही. परंतु ज्या दिवशी मी तुला तुझ्या घरी बघण्यासाठी आलो तेव्हा तुझा बाप मला म्हटला होता की अमर, तुझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? जे तुला पाहिजे, जे तुला मिळालं तर तू काहीही सोडायला तयार होशील. मी म्हटलं की मला 20 लाख रुपये जर मिळाले ना, तर मी माझी नोकरी सोडून बिझनेस सुरू करेन आणि त्यासाठी मी काहीही सोडू शकतो. आता तुझ्याच वडिलांचा फोन होता. त्यांनी मला 20 नाही तर 25 लाख रुपये देण्याचं कबूल केलं. त्या बदल्यात त्यांना फक्त माझ्याकडून तुला घटस्फोट हवा आहे. मी कोणत्याही कारणांवरून तुला कधीच घटस्फोट देऊ शकत नव्हतो, परंतु एकीकडे 25 लाख रुपये त्याने माझं स्वप्न पूर्ण होईल, तर दुसरीकडे तू. मला माझं स्वप्न महत्त्वाचं आहे नयन. चल, मी तुला तुझ्या घरी सोडून देतो. आता मात्र मला चक्कर येऊ लागले. माझ्यासोबत असे काय घडत आहे मी विचार करू लागले. तो माझा हात पकडायला लागला. तोच मी त्याचा हात झटकला आणि म्हणाले, नाही जायचं मला तुझ्यासोबत घरी, मी जाईल स्वतः. तेव्हाच अमर म्हणाला, हे बघ नयन, माझी मजबुरी आहे, मला तुला घरी सोडावंच लागेल, कारण तुझ्या बापानेच मला सांगितलं आहे
की माझ्या मुलीला सुखरूप घरी आणून सोडले तरच मी तुला 25 लाख रुपये देणार. यामुळे मला तुझ्यासोबत जबरदस्ती करून तुला घरी सोडावंच लागेल. आता तर मी पूर्णपणे दगड झाले. काही न म्हणताच त्याच्यासोबत माझ्या घरी निघाले. जो माणूस पैशांसाठी माझ्यासोबत घटस्फोट घेऊ इच्छितो, पुढे जाऊन माझ्यासोबत काहीही करू शकत होता. म्हणून जे झालं ते योग्यच आहे मनात विचार करत मी घराच्या दरवाजापर्यंत जाऊन उभी राहिले. अमरने बेल वाजवली. आजही बापाने दरवाजा खोलला आणि म्हणाले की माझं बाळ आलं का घरी. ते या आनंदाने मला विचारत होते जसे मी एखाद्या ट्रीपवरून घरी आले आहे. मी काहीच न बोलता घरात येऊन बसले. याही वेळी तेच झालं. आई हळदीचे दूध मला घेऊन आली. बाहेर अमरकडे पैशाने भरलेलं सुटकेस देण्यात आलं. अमर आणि माझा बाप काहीतरी बोलत होते. मी फक्त त्यांच्याकडे बघत होते. तेव्हाच माझी आई मला हळदीचा दूध प्यायला लावत होती. परंतु यावेळी तो ग्लास मी रागानेच फेकला आणि बोलू लागले. ह्या देखील वेळी माझ्या बापानेच माझं घर उजाडलं. मला परत एकदा घटस्फोटित केलं. नाही पाहिजे मला दूध, म्हणून मी जोरजोरात रडू लागले. तोच मला मागून माझ्या बापाचा आवाज आला. हे बघ नयन, हा देखील मुलगा चांगला नव्हता तुझ्यासाठी. तो तुला कधीच आनंदी ठेवू शकत नव्हता, समजलं. मी रागानेच माझ्या बापाकडे बघत म्हणाले, मला तर हे समजत नाही की तुम्ही आपल्या करोडांचा बिझनेस कसा काय एकटे सांभाळत आहात बाबा. कारण तुम्हाला साधा एक चांगला मुलगाही आपल्या मुलीसाठी शोधता आला नाही. तुम्ही तर हेही शोधू शकत नाही की जो मुलगा तुमच्या मुलीचा नवरा बनणार आहे तो तिच्या लायक आहे किंवा नाही, धोकेबाज आहे की नाही. तुम्हाला तर माणसांची पारखच नाही. माझा बाप असा कसा आहे जो त्याच्याच लाडक्या मुलीसाठी एक चांगला मुलगाही शोधू शकत नाही. मी माझ्या बापाला रागवतच होते. तोच माझी आई परत एकदा दुसऱ्या दुधाचा ग्लास घेऊन आली आणि म्हणाली की बेटा, हे दूध पिऊन घे, तू शांत होशील. मी रागातच बाबांना बोलत होते की तिनं दुधाचा ग्लास माझ्या तोंडाला लावला. दूध पिऊन मला शांत झोप आली. दुसऱ्याच दिवशी खूप लेट जाग आली. जेव्हा बाहेर आले तेव्हा घरातील काम करणारे नोकरसुद्धा माझ्याकडे विचित्रच नजरेनं बघत होते. मला तर समजतच नव्हते की माझ्यासोबत असे नेमके काय घडत आहे. आता मी खूप एकटी राहायला लागले. घरातून बाहेर पडत नव्हते, कुणासोबत बोलतही नव्हते, कुणाला भेटायलाही जात नव्हते. थोडे दिवस गेले तेव्हा माझा बाप परत माझ्याकडे माझ्या खोलीत आला आणि म्हणाला, नयन, तुझं हे काय सुरू आहे बेटा. मी किती दिवसांची वाट बघत आहे की तू आत्ता बाहेर येशील, बाहेर फिरशील. परंतु तू तर पूर्णपणे स्वतःला एकटं करून घेतलं आहेस. तुझं हे किती दिवस असंच चालणार आहे. तेव्हा रागातच मी त्यांच्यापासून दूर होत त्यांना म्हणाले, बाबा, तुम्ही माझं आयुष्य का बर्बाद केलंस. माझे लग्न करायचेच नव्हते तर माझ्यासाठी मुले का शोधलीत लग्नासाठी, आणि का पहिल्याच रात्री मला माझ्या नवऱ्यानं पासून दूर केलं. तेव्हा माझा बाप म्हणाला, तुझ्या चांगल्यासाठीच करत आहे बेटा हे सगळं. तुझं आयुष्य बर्बाद होताना मला बघायचं नाही. मला सांग, या जगात असा कोणता बाप असेल ज्याला वाटत असेल की आपल्या मुलीचं नुकसान व्हावं, तिचं आयुष्य बर्बाद व्हावं. मी तर तुझ्यावर खूप प्रेम करतो. माझं बस चालेल तर मी तुला कधीही माझ्या घरातून दूरच जाऊ देणार नाही. परंतु या जगात मुलींना बापाचं घर सोडून जावंच लागतं. रीतिरिवाज असतात बेटा. मी जे काही केलं आहे ते फक्त आणि फक्त तुझ्या चांगल्यासाठीच केलं आहे, हे लक्षात ठेव. मलाही किती त्रास होत असेल हे तुला शब्दात कसे सांगू. तुला असं एकटं बघताना, रडताना बघून मला किती त्रास होत असेल मी तुला सांगू शकणार नाही. ते असे बोलल्यानंतर मी थोडं शांत होत त्यांना म्हणाले, बाबा, ही आता शेवटची वेळ होती. मला आता परत लग्न करायचे नाही. यानंतर मी माझ्या नशिबासोबत तुम्हाला कुणालाच खेळण्याचा हक्क देऊ शकत नाही. तेव्हाच माझा बाप म्हणाला की तू जसं म्हणशील तसंच होईल, काळजी करू नकोस. त्या दिवसानंतर मी परत एकदा माझ्या खोलीच्या बाहेर यायला लागली होती. परंतु माझ्या मनात खूप जास्त प्रश्न होते. माझा जन्मदाता बाप मला माझ्या नवऱ्यांपासून घटस्फोटित का करत होता. खरंच माझे ते पहिले दोनही नवरे धोकेबाज होते का. लग्नाच्या पहिल्याच रात्री ते माझ्या नवऱ्यांना असे काय सांगतात, 25 लाख रुपये का कबूल करतात. मी याच प्रश्नांची उत्तरे शोधत होती, ज्यांची उत्तरे अजूनही मला मिळाली नव्हती.
तोच माझा बाप माझ्याजवळ येत मला म्हणाला की मी तुझ्यासाठी एक चांगला मुलगा शोधला आहे, त्याच्यासोबत तुला आता लग्न करायचं आहे. त्यांचे लग्न हा शब्द ऐकूनच माझी तळपायाची आग मस्तकात गेली आणि मी त्यांना म्हणाले की अजिबात नाही बाबा, आता मला लग्नच करायचं नाही. तुम्ही काहीही केलं तरी मी तुमचं ऐकणार नाही. परत एकदा मला त्याच दुःखात जायचं नाही. तुम्ही माझ्या आयुष्यासोबत का खेळत आहात सारखं? तोच माझा बाप म्हणाला की नाही, यावेळी माझी अशी चूक होणार नाही. मी सगळं बघून विचार करूनच तुझ्यासाठी हा मुलगा शोधला आहे. परंतु मी लगेचच म्हणाले की बाबा, यावेळी आकाशातून देवाने जरी माझ्यासाठी लग्नासाठी मुलगा पाठवला तरी देखील मी तिसऱ्या वेळी लग्न करणार नाही. तेव्हा माझा बाप रडू लागला आणि म्हणाला, मी तुला जेव्हा असं एकटं बघतो, रडताना बघतो, तेव्हा माझं हृदय आता मधून चिरल्यासारखं होतं. मी तुला अशा अवस्थेत नाही बघू शकत बेटा, मला माफ कर. मी तुझं घर बसवणार म्हणजे बसवणार. मी जर तुला असंच उदास एकटं बघत राहिलो तर मी माझं जीवन स्वतः संपवून टाकेन. मी त्यांचं बोलणं ऐकून घाबरले. त्यांनी जर खरंच स्वतःच्या जीवाचं काही केलं तर? मी त्यांना म्हणाले की तुम्ही मला लग्न करण्यासाठी असं फोर्स करू नका. परंतु ते खूप रडत होते, विनवणी करत होते, म्हणून यावेळी मी तिसरे लग्न करण्यासाठी तयार झाले. परंतु यावेळी मी अजिबात मनापासून तयार नव्हते. फक्त एका मजबुरीने मी एका मुलासोबत लग्न करायला तयार झाले. माझ्यात अजिबात लग्नाबद्दल उत्साह नव्हता. तरीही लग्न झालं. तिसऱ्याही लग्नाच्या पहिल्याच रात्री तेच घडलं जे अगोदर दोनदा घडलं होतं. तिसऱ्याही नवऱ्याने 25 लाखांसाठी मला घटस्फोट दिला होता. मला माहीत होतं हे घडणार आहे, त्यामुळे यावेळी मला काही वाटत नव्हतं. मनात राग होता, द्वेष होता. मनात येत होतं की पूर्ण जगाला आग लावावी आणि सुरुवात माझ्याच बापाच्या घरापासून करावी. ते का माझ्यासोबत असे करत आहे? माझ्या बाबाची माझ्यासोबत अशी काय दुश्मनी आहे? माझा बाप हे सगळं करत आहे तर माझी आई त्यांना समजावून का सांगत नाही? तिला तिच्या मुलीबद्दल काहीच का वाटत नाही? बापाने इकडे लग्न मोडावं आणि दुसरीकडे माझ्या आईने माझ्याचसाठी हळदीचे दूध घेऊन यावं, बस हेच आयुष्य राहिलं होतं का माझं? लग्न मोडून काहीच दिवस झाले होते की चौथ्यांदी बाप जवळ येऊन मला म्हणत होता की मला तुझे परत लग्न करायचे आहे. मी तुझ्यासाठी यावेळी एकदम चांगला मुलगा शोधला आहे, तो तुला सुखात ठेवेल, माझी खात्री आहे. तेव्हा मी रागातच उठून त्यांना म्हणाले, अजिबात असं बोलू नका आता. मला अजिबात माझं लग्न करायचं नाही आणि घर संसारही बसवायचा नाही. तुमच्यासारखा वाईट बाप मी कुठेच बघितला नाही, जो आपल्याच मुलीचं जीवन उद्ध्वस्त करत आहे. त्यामुळे मी आता इथेच राहील. घटस्फोट करण्यासाठी मला लग्न करायचं नाही. तुमचं तोंडही आता मला दाखवू नका आणि माझ्या खोलीतून बाहेर व्हा. तोच माझा बाप रागात मला म्हणाला, जर तुझं घर बसवू शकलो नाही तर मला माझे घर देखील बसवायचं नाही. मी आजच तुझ्या आईला देखील घटस्फोट देऊन टाकतो. माझी मुलगीच आनंदी नसेल तर मी का आनंदी राहू? खरंच माझा बाप इथपर्यंत जाऊ शकतो? माझ्या आईला घटस्फोट देऊन एकटा राहू शकतो? खरंच त्यांचं माझ्यावर इतकं प्रेम होतं? जर त्यांचे इतकं प्रेम आहे तर ते त्यांच्या मुलीला असा त्रास का देत आहे? असे सगळेच प्रश्न मला खूप त्रास देत होते. मला प्रत्येक प्रश्नांचे उत्तर हवे होते. म्हणून यावेळी मी लग्न करायला तयार झाले. पूर्णपणे मनाची तयारी केली आणि म्हणाले की ठीक आहे, तुम्ही माझ्या आईला घटस्फोट देऊ नका. तुम्ही जिथे म्हणाल तिथे मी लग्न करेन. माझ्या बापाने तर आधीच माझ्यासाठी मुलगा शोधून ठेवला होता. फक्त माझ्या होकाराचीच वाट बघत होते. चौथ्यांदी आता माझे लग्न झाले होते. मी मुलाचा फोटो बघितला होता. माझा बाप मला म्हणत होता की लग्नाच्या अगोदर तू त्या मुलाला एकदा तरी भेटून घे. परंतु माझी अजिबात इच्छा नव्हती, कारण मला माहिती होतं की लग्नाच्या पहिल्याच रात्री परत एकदा हाही मुलगा मला तलाक देणार आहे. आमचं लग्न असंच मोडणार आहे. मग भेटून आणि बघून काय उपयोग? माझे लग्न झाले आणि मी माझ्या नवऱ्याच्या घरी त्याच्या बेडरूममध्ये सुहाग बेडवर जाऊन बसले. सुमित आता माझ्याजवळ येत म्हणाला, नयन, मला माहीत नाही की तुझे पहिले 3 लग्न का मोडलेत. तुझ्या 3ही नवऱ्यांनी तुला का घटस्फोट दिला? मी मनापासून तुझ्यावर प्रेम करतो आणि मी तुला स्वीकारले सुद्धा, तेही मनापासून. परंतु आता त्या नवऱ्याचं बोलणं ऐकून मला थोडंसं हसू आलं आणि पुढे काय होणार आहे हे देखील माहीत असल्यामुळे मी त्याला म्हणाले, काळजी करू नकोस सुमित, तुला थोड्याच वेळात एक फोन येईल. माझे 3 वेळा लग्न का मोडले हे तुला लवकरच समजेल. माझे बोलणे ऐकून तो हैराण झाला. परंतु यावेळी फोनवर बेल नव्हती वाजली.
तर खोलीचा दरवाजा वाजला आणि तो बाहेर निघून गेला. मला माहिती होतं की आता पुढे काय घडणार आहे, तरी देखील मी तशीच त्या बेडवर बसून होते. तेव्हाच सुमित माझ्याजवळ येत मला म्हणाला, नयन, तुझ्या बापाने एका माणसाला माझ्याकडे पाठवले होते आत्ता. तुझा बाप म्हणत आहे की मी तुला 25 लाख रुपये देतो. तू माझ्या मुलीला घटस्फोट दे आणि आमच्या घरी सुखरूप सोडून दे. पण नाही, ते असे कसे बोलू शकतात? आता आपलं लग्न झालं आहे. देवा ब्राह्मणांच्या साक्षीनं मी तुला माझी पत्नी मानलं आहे. 7 फेरे घेतले आहेत. हा सगळा काय खेळ आहे का? समजतात काय तुझे वडील स्वतःला? तुझी तुलना 25 लाख रुपयांसमोर करत आहेत. परंतु नयन, मी त्या माणसांमधील अजिबात नाही जो पैशांसाठी आपल्या घरातल्या लक्ष्मीला सोडून देईन. मी मनापासून तुझ्यावर प्रेम करतो आणि लग्न करून तुला माझ्या घरात घेऊन आलो आहे. हो, मला मान्य आहे की मी मध्यमवर्गीय आहे, पण लालची नाही. त्या 25 लाखांसाठी मी माझ्या बायकोला घटस्फोट देऊन सोडू शकणार नाही. माझे तसे संस्कार नाही. कष्ट करून तुला 2 वेळचं जेवण मी देईन, यातच मी खुश आहे. मला पैशांची लालच नाही. मला तुझ्या प्रेमाची गरज आहे. त्याचे बोलणे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं. मी विचार करत होते की असेही पुरुष असतात का या जगात. मी त्याला लगेचच म्हणाले, सुमित, पहिलेही माझे 3 लग्न असेच मोडले आहेत. माझ्या पहिल्या नवऱ्यांनी 25 लाख रुपये निवडलेत आणि मला घटस्फोट देत सोडले. तू का मला सोडणार नाही? तूही 25 लाख रुपयेच निवड ना. तुझ्यासाठी तर चांगली डील आली आहे ही. पुढे जाऊन तुला पस्तावा नको वाटायला. तेव्हा तो हसूनच मला म्हणाला, नयन, जीवनामध्ये पैसाच सगळं काही नसतं ग. पैसे आज नाही तर उद्या कमावता येतील, परंतु घरातून काढून दिलेली लक्ष्मी परत कशी येणार तूच सांग. तू आमच्या घराची लक्ष्मी आहेस आता. तू असल्यावर मी 25 लाख काय 25 कोटीही कमावू शकतो. हे कसे विसरते तू? त्याचं बोलणं ऐकून मला आनंद झाला. हाच माझा जीवनसाथी आहे. हाच माझा सर्वस्व. मी मनात विचार केला आणि त्याला म्हणाले, सुमित, खरं तर मला खूप छान वाटलं की तू मला निवडलंस, माझ्यावर खरं प्रेम केलंस. परंतु आजपर्यंत मला एक गोष्ट समजली नाही की माझा जन्मदाता बाप माझ्यासोबत असे का करत आहे. मला सगळं काही सत्य जाणून घ्यायचं आहे रे. त्यामुळे तूही आता एक नाटक कर ना. माझ्यासोबत चल आणि माझ्या बापाला सांग की तूही मला तलाक दिलास. तुलाही 25 लाख रुपये हवेत. म्हणजे सत्य काय आहे ते तरी आपल्याला समजेल. सुमितनं माझं ऐकलं आणि मला घेऊन माझ्या बापाच्या घरी गेला. माझा बाप सुमितसोबत बोलायला लागला आणि मी घरात येऊन रडायला लागले. तोच नेहमीसारखंच माझ्या आईने हळदीचं दूध आणून मला प्यायला दिलं. मी गुपचूपच ते दूध बाजूला टाकून दिलं आणि झोपायचं नाटक केलं. 10च मिनिटं झाले होते. आमच्या घरात खूप जास्त लोक यायला जायला लागलेत. पहिल्यांदी तर एक डॉक्टर लेडी आली होती, जिने माझा चेकअप केला आणि म्हणाली की तिला परत एकदा पागलपणाचा झटका पडला आहे. ही मुलगी पूर्णपणे वेडी होत चालली आहे. आपल्या आजूबाजूला पुरुषांना ती सहन करू शकत नाही. जर पुरुषांपासून तिला इतका त्रास आहे तर तुम्ही तुमच्या मुलीचं लग्नच का करतात? ही स्वतःला काहीतरी नुकसान पोहोचवू शकते. तेव्हाच तुम्हाला शांती मिळेल का? तोच एक वकील घरात हजर झाला. माझ्या बापाने डॉक्टरने जे काही सांगितलं ते सगळं त्या वकिलाला सांगितलं. डॉक्टरने सुद्धा जे बापाकडे बोलले तेच त्या वकिलासमोर सांगितले. तोच माझ्या नवऱ्याला सुमितला तिथे बोलवण्यात आले आणि तो लगेचच बोलू लागला, वकील साहेब, मी माझ्या खोलीमध्ये जसा पोहोचलो, माझ्या बायकोने माझ्यावर चाकूने वार केलेत. मला मारायच्या धमक्याही देऊ लागली आणि लगेचच म्हणाली की मला आत्ताच घटस्फोट दे. घटस्फोट नाही दिला तर मी माझा जीव देईन, नाही तर तुझा जीव घेईन. आणि यामुळेच मी नयनला घटस्फोट दिला आणि इथे आणून घातले. त्याचे बोलणे ऐकून सगळे शांत झाले होते. मी देखील झोपेत सगळं ऐकत होते. सुमितचं बोलणं ऐकून मी हैराण झाले होते. तोच सुमित पुढे म्हणाला, मी आत्ता जे काही बोललो ते मला नयनच्या बापानेच तुमच्यासमोर बोलायला सांगितले होते वकील साहेब. परंतु हे सगळं काही खोटं आहे. माझी बायको नयन एकदम ठीक आहे आणि मी तिच्यावर आणि ती माझ्यावर खूप प्रेम करतो. मी देखील तोपर्यंत उठले आणि बोलले, माझ्या बापाने 3 वेळा 3 नवऱ्यांपासून मला घटस्फोट घेऊन दिलाय, पण कारण अजूनही मला समजले नाही. वकील लगेचच माझ्याजवळ येत मला म्हणाला, बेटा नयन, तुमच्या बापाने मरायच्या अगोदर ही पूर्ण संपत्ती तुमच्या नावावर केलेली आहे
आणि त्यांनी जी वसीहत लिहिली होती त्यात स्पष्टपणे त्यांनी सांगितलं होतं की तुमचं लग्न जोपर्यंत होत नाही, तुमचं घर जोपर्यंत बसत नाही, तोपर्यंत ही पूर्ण संपत्ती तुमच्या एकटीचीच असेल. लग्न झाल्यानंतर तुमची आणि तुमच्या नवऱ्याची होईल. हा जो व्यक्ती तुमचा बाप म्हणत आहात तो तुमचा सख्खा बाप नसून सावत्र बाप आहे. आणि हे सगळं षडयंत्र गेल्या कित्येक वर्षांपासून इथे घडत आहे, तेही माझ्या पाठीमागे. माझा बाप आता खाली मान घालून उभा होता. तोच वकील म्हणाला, तुमचा बाप लग्नाच्या पहिल्याच रात्री मला इथे घरी बोलवून घेत होता आणि मला सांगत होता की माझी मुलगी वेडी आहे. तिचं लग्न होत तर आहे पण संसार टिकू शकणार नाही. तिच्या नवऱ्यानं तिला घटस्फोट दिला आहे आणि तुमच्या नवऱ्याला हेच सांगायला लावलेलं होतं की तुमचा प्रत्येक नवरा देखील माझ्यासोबत असेच बोलत असे. त्यामुळे मला देखील सत्य काय आहे हे काहीच कळत नव्हतं. त्यांची मुलगी वेडी आहे तर पूर्ण प्रॉपर्टी बापाच्या नावावर करू की मुलीच्याच नावावर ठेवू, माझंही डोकं चालत नव्हतं. वकिलांचं हे सगळं बोलणं ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली होती. ज्या माणसाला मी माझा सख्खा बाप समजत होते तो तर कधी माझा बाप नव्हताच. ज्याच्यावर मी जीव ओवाळून टाकत होते तो तर माझा सावत्र बाप होता. मी रडतच आता माझ्या आईकडे गेले आणि तिला म्हणाले, आई, हा माणूस जरी माझा सख्खा बाप नव्हता तो तर सावत्र होता, पण तू तर माझी सख्खी आई होतीस ना ग. सख्खी आई असून तू माझ्यासोबत असे का केलेस मला सांग. तोच सुमित म्हणाला, मी सांगतो सगळं जे मला मगाशीच समजले. तुझ्या आईनं तुझ्या सख्ख्या बापासोबत राहत असतानाच या व्यक्तीवर प्रेम केलं होतं आणि याच व्यक्तीसोबत पळून जाऊन दुसरं लग्नही केलं होतं. या व्यक्तीसाठी तुझ्या आईनं तुझा सख्खा बाप सोडला होता. तुझा सख्खा बाप खूप काळजीत होता. आपली बायको, आपली मुलगी येऊन पळाली या गोष्टीत त्यांना खूप टेन्शन आलं होतं आणि म्हणूनच ते हे जग सोडून निघून गेले. तुझ्या सख्ख्या बापाचा तुझ्यात खूप जीव होता, म्हणूनच त्यांनी पूर्ण त्यांची संपत्ती तुझ्या नावावर केली होती आणि ही वसीहत लिहून ठेवली होती. आणि खरं तर तुझ्या आईच्या डोळ्यांवरून अजूनही या सावत्र बापाच्या प्रेमाची पट्टी उतरली नाही. म्हणूनच तिने एका शब्दाने पण या माणसाला काहीच बोलले नाही. तो जसाही म्हणेल तसंच ती वागली. तुझ्या सख्ख्या बापाला सोडून या स्त्रीने हा माणूस निवडला होता आणि तुझ्या सख्ख्या बापापासून तुलाही तिनं दूर करून याच्याजवळ ठेवलं होतं. मी मात्र आता हे सगळं ऐकून खूप रडू लागले. या पूर्ण जगात आज मी पूर्णपणे एकटी पडले होते आणि तेव्हाच सुमितनंच मला सहारा दिला, माझ्यावर प्रेम केलं, मला साथ दिली, हे सगळं सत्य समोर आणण्यासाठी माझी मदत केली. आता मी रागातच माझ्या सावत्र बापाविरुद्ध गुन्हा दाखल केला आणि म्हणूनच पोलीस त्यांना घेऊन गेलेत. ज्या लोकांनी माझं आयुष्य पणाला लावलं, बर्बाद केलं, त्यांना मी का असे मोकळे सोडून देऊ. जोपर्यंत यांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा मिळत नाही तोपर्यंत मी आता शांत बसणाऱ्यांमधील नव्हतेच. मी सगळे प्रयत्न केले. माझ्यासोबत जे काही घडलं ते सगळं पोलीस स्टेशनमध्ये सांगितलं आणि ज्याचे त्याचे कर्म ज्याला त्याला कामी आलेत. आता पूर्ण संपत्ती माझीच आहे. मी आणि माझा नवरा सुमित माझ्या पूर्ण संपत्तीची काळजी घेत आहोत. हे खरं आहे की पैसाच सगळं काही असतो, प्रेमापुढे तो काहीच नसतो, हे सुद्धा तितकंच खरं आहे. पैसा कधीही कमावता येऊ शकतो, पण खरं प्रेम पैशांनी कधीही विकत मिळत नाही. आज मी व माझा नवरा आनंदाने आयुष्य जगत आहोत. आम्हाला एक मुलगा व मुलगीही आहे. आमचं संपूर्ण कुटुंब झालं आहे आणि सुखात आहे. यातच आम्ही खुश आहोत. मित्र आणि मैत्रिणींनो, जीवनामध्ये पैसा अवश्य कमवा, पण नाती कमवायचं विसरू नका. प्रेम, विश्वास, आपुलकी खूप महत्त्वाचे असते. ते पैशांनीही विकत मिळत नाही. पैशांसाठी आपल्या माणसांना गमावू नका. आपले माणसे सोबत असेल तर आपण खऱ्या अर्थाने आपल्याला लागेल तितका पैसा कमावू शकतो. तुम्हाला ही कथा कशी वाटली मला नक्कीच खाली कॉमेंटमध्ये सांगा. आवडली असेल तर लाईक नक्की करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्कीच करा. भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग स्टोरीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.